मार्गे हळूहळू चाला मुखाने रामकृष्ण बोला रामकृष्ण बोला
पंढरीनाथ महाराज की जय। श्रीमद दासबोधावरती आयोजित असणारं प्रवचन सुरू होण्यापूर्वी आपण एक मिनिटभर डोळे मिटून निश्चिंत आणि शांत बसूया आणि मग कथेला प्रवचनाला आरंभ करूया. श्रीराम. श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय जय राम. 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 श्री राम जय जय राम.
राज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा या राघवाचा गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं श्रीदासबोधाभिधं यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववे प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमद दासबोधाच्या श्रवणासाठी या परिवारमध्ये उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या त्या पुण्याईला नमस्कार करतो जी पुण्याई आपल्याला दासबोधाच्या प्रवचनाला घेऊन आलेली आहे। सद्गुरुनाथांची भगवंताची जगदंबेची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी असं ज्यांना मनापासून वाटतं आणि त्यासाठी जे वागणं भगवंताला प्रिय आहे ते आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे आहेत सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। विशेष करून ताईंना आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला अभिवादन करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। गेली 2 वर्ष आपण श्रीमद दासबोधाचा थोडा थोडा अभ्यास करतो आहोत। समर्थ रामदास स्वामी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षापासून 24व्या वर्षापर्यंत नाशिक जवळ टाकळीला मोठी तपश्चर्या केली। अनेक गायत्रीची पुरस्चरण केली। रामनामाचा 13 कोटीपेक्षा जास्त जप केला आणि या काळामध्ये पुष्कळ ग्रंथांचा सखोल आणि सविस्तर अभ्यास केला। आणि यानंतर रामरायाच्या आज्ञेने संपूर्ण भारतवर्ष समर्थांनी पायी फिरून पाहिलं। देशाटन ज्याला म्हणतात। आणि नुसते पाहिलं नव्हे तर त्या ठिकाणी जाऊन 1111 मारुती मंदिरांची स्थापना केली। आपला समाज उभा राहायला पाहिजे आणि उपनिषदामध्ये जो आपल्याला महामंत्र दिलाय की उत्तिष्ठत जागृत आणि प्राप्य वरान निबोधत, उठा जागे व्हा आणि आपल्या जवळच्या सगळ्या इफिशियन्स जे आहेत
आपल्या सगळ्या कार्यक्षमता आहेत त्याचा पुरेपूर वापर करा. हाच ऋषीमुनींचा मंत्र समर्थांनी गावोगावी सोप्या भाषेत नेऊन पोहोचवला आणि जवळपास 12-13 वर्ष तीर्थयात्रा करून 1645 दरम्यान महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी मारुती मंदिर म्हणजे तालीम अशा अर्थाने घ्या, जिम, जिथे वैचारिक प्रचारही केला जातो आणि शरीर मजबूत असलं पाहिजे याचाही प्रचार केला जातो. उपासनाही उत्तम पाहिजे आणि त्याबरोबर आपलं शरीरही अत्यंत धडधाकट पाहिजे याचा प्रचार समर्थांनी स्वतः आचरण करून केला. आणि यानंतर समर्थ शिवथरघळीमध्ये जवळपास 10 वर्ष राहिले. वरंधा घाटातून खाली जाताना शिवथरघळीकडे असा जो रस्ता आपल्याला आज दिसतो, मोठी घळ आहे. अनेक समर्थ घळीमध्ये खूप राहिलेले आहेत. मोरघळ आहे, रामघळ आहे, हेळवाकची घळ आहे चिपळूणच्या जवळ. कारण बांधावं काहीच लागत नाही, सगळ्या अर्थानं तयार असते. थोडीफार स्वच्छता करून घेतली की झालं. आणि इथे समर्थ राहिले शिवथरघळीमध्ये. आणि समर्थांच्या दृष्टीनं तो सगळ्यात आवडणारा त्यांचा मठ आहे, म्हणून त्या मठाचं नाव त्यांनी सुंदर मठ असं ठेवलेलं आहे. गणपती बाप्पाची स्थापना त्यांनी तिथे केली आणि पहिला गणेशोत्सव 1644-45 दरम्यान त्यांनी तो तिथे केला. समर्थांनी गणेशोत्सव सुरू केला असं स्वतः टिळकांनीच म्हटलेलं आहे. आणि इथे कल्याण स्वामींनी जवळपास 6 दशक लिहून घेतले. 7वा दशक त्यानंतर लिहिला गेला. 8वा दशक समर्थांनी पूर्वी प्रवासातच लिहिला होता, जो ज्ञानदशक. बहुतेक यावर्षी तो येईल आणि यावर्षी आपण निवडक दासबोध बघणार आहोत, नाही तर तो पूर्णच होणार नाही. काही गोष्टी रिपीट आलेल्या आहेत आणि ते समर्थ स्वतः सांगतात की कळायकरता मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. तू इम्बाईब म्हणतात ना, एखादी गोष्ट मुरवायची असेल तर पुन्हा पुन्हा आई बजावून सांगते, पण गंमत होते जे बजावून सांगतो ना तेच आपण विसरतो. म्हणून त्याचाही आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. जमेल तेवढा तरी करू. आणि यानंतर समर्थांनी मला जो बोध झाला, मला जे कळलंय ते मी लिहितोय अशा अर्थाने प्रतिपादित केलं. म्हणून दासबोध हा समास, दासबोध हा शब्द सोडवत असताना अनेक समास वापरलेत की दासांना झालेला दासबोध, दासांनी केलेला दासबोध, दासांनी दासांना दास्यत्वाचा केलेला दासबोध, असे अनेक विद्वान लोकांनी त्या दासबोध शब्दाचे समास केलेले आहेत, म्हणजे प्रकार केलेले. असा याला दासबोध म्हणावं. आपण सोपं घेऊया, दासांना झालेला बोध. कारण ते स्वतः, आपण त्यांना समर्थ म्हणतो पण ते स्वतःला रामदास म्हणून घेतात. संस्कृतीची जी 8 अंग आहेत, या 8ही गेल्या वर्षी बोललोय पण पुन्हा आवृत्ती करतो. या 8ही अंगांना स्पर्श करणारा समर्थांचा अतिशय सखोल मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. धर्मकारण आहे याच्यामध्ये राजकारण आहे, याच्यामध्ये समाजकारण आहे, याच्यामध्ये अर्थकारण आहे. तुम्ही पैसे कसे मिळवले पाहिजेत हेही समर्थांनी सांगितलंय. बरं, वाङ्मय कसं असलं पाहिजे याबद्दल समर्थांनी सांगितलंय. विज्ञानाचा, सायन्सचा कसा अभ्यास तुम्ही केला पाहिजे याबद्दल समर्थ बोललेत. कलेबद्दल समर्थांना विलक्षण आवड आहे. स्वतः समर्थ उत्तम कला उपासक होते. रामरायाकडे कधी न मागणारे समर्थ संगीत गायन दे रे राम हे रामाकडे मागतात. नुसतं नाही, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम. म्हणजे याच्यावरून समर्थांचा कलेबद्दलचा अभ्यास लक्षात येतो. आणि सगळ्यात शेवटी शिक्षण, या 8ही अंगांचा अभ्यास, 8ही अंगांचा विचार दासबोधामध्ये झालेला दिसतो. म्हणून खरं तर शिक्षणामध्ये असावा असा ग्रंथ आहे. पण आपल्या जुन्या सरकारनी हिंदूंनी काही त्यांचं शिकवायचं नाही अशा अर्थानं कायदे पास केल्यामुळं आपण काही आपलं शिकवू शकत नाही. बाकीचे धर्म त्यांचं शिकवू शकतात बरं का. कुराण जर शिकवलं गेलं त्यांच्या शाळेमध्ये तर तो काही गुन्हा ठरत नाही. बायबल शिकवलं गेलं तर गुन्हा ठरत नाही. पण आपण दासबोध शिकवला किंवा काही रामायण महाभारतातलं शिकवलं तर ती मायथॉलॉजीत टाकलंय त्यांनी. म्हणजे हे घडलेलंच नाही आहे, मीच आहे ते. केवढा मोठा विचार आहे.
म्हणून आता सावध व्हायला लागलोय आपण, असं म्हणूया, म्हणजे व्हायला लागलोय असं गृहीत धरून असो. पण ग्राउंड लेवलला प्रत्यक्ष उत्सव महोत्सवामध्ये हे शिकवलं गेलंय. त्यामुळं ही विद्या आज घरोघरी टिकून आहे. आजही आपण गणपतीची आरती करतो, आजही गणपती बसवतो, आजही श्राद्ध पक्ष केले जातात. आज आपली संस्कृती, आपण कुंभमेळ्याला केवढी गर्दी झाली हो, इतका विरोध करून सुद्धा ही गर्दी. याचं कारण चिलटांनी गरुडाला विरोध केल्यासारखं आहे हे. आणि हे परवा 2 दिवसापूर्वी 8 तारखेला कळलंही असेल अनेक चिलटांना. असो, क्षमा करा, काही मतं समर्थांची स्पष्ट आहेत आणि ती असलीच पाहिजेत. आकस नको कोणाबद्दल, हे बरोबर आहे. पण आपली संस्कृती ही श्रेष्ठच आहे. जगन्नाथ पंडितांनी ज्या वेळेला दिल्लीला शहाजहान बादशाहच्या अनेक मौलवींना हरवलं, भारतीय धर्म किती श्रेष्ठ आहे समजावून सांगितलं, त्यावेळेला जे त्यांनी भाषण केलंय त्याचं मराठीकरण आपल्या दासगणू महाराजांनी केलंय. ते म्हणाले, असे श्रुतिज धर्म हा महीवरी खरा आहे. श्रुतिज म्हणजे वेद, श्रुती म्हणजे वेद, महीवरी खरा कुराण बहुमागुनी उपजले विचारा करा. नदी न निधी होत असे, निधी म्हणजे समुद्र, नदी न निधी होत असे बहुत पूर आला जरी, अखेर मिळणे तिला निज जला सवे सागरी. आणि ते सागर म्हणजे आमचा हिंदू धर्म आहे, सागर म्हणजे आमचा भारतीय संस्कृतीचा धर्म आहे. आणि विलक्षण आत्मविश्वास धारण करून समर्थ फिरतात, गावोगावी सांगतायत. आणि त्यांनी जो उपदेश केलेला आहे तो एकत्रित आपल्याला दासबोधामध्ये मिळतो. म्हणजे दासबोधाचे 2 टप्पे पडतात, 1 ते 8 दशक आणि 9 ते 20 असे 2 टप्पे दासबोधाचे पडतात. या न्यायाने आपण बोलत आलोय हे, पण आपल्याला फक्त आठवण करून देतोय. गेल्या वर्षीच्या समारोपाच्या प्रवचनामध्ये 6व्या दशकातले 2 समास आपण पूर्ण केले होते. 6व्या दशकाचंच नाव आहे देवशोधन निरूपण. म्हणजे देव शोधला पाहिजे आणि त्या अनुषंगिक असणारे 10 मुद्दे, त्याचे 10 समास इथे आलेले आहेत. देवशोधन निरूपणामध्ये 10 मुद्दे 10 समासामध्ये आलेले आहेत. त्या देवशोधन नावाच्या दशकामधला पहिला समास आहे देवशोधनच. म्हणजे मला मुद्दा काय सांगायचा आहे ते सांगतायत. आणि त्यात त्यांनी सांगितलंय की कुठल्याही गावात तुम्ही राहिलात, एक थोड्या विचारात आपण, म्हणजे पिछले एपिसोड में देखा था असं, तुम्ही कुठल्याही गावात राहता, कुठल्याही देशात राहता, तेव्हा तुमचं आधार कार्ड तयार पाहिजे की नाही, तिथलं ओळखपत्र तयार पाहिजे की नाही. अशा अर्थानं समर्थाने इथे लिहिले की कोणी येके ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपणासी, न भेटता तेथील प्रभूसी सौख्य कैसे. तुमच्याकडे काहीतरी आयडेंटिटी असली पाहिजे. माझ्याजवळ आधार कार्ड आहे म्हणजे काय, मला हे राज्य ओळखतंय असं मी सांगतोय, मला राजा ओळखतोय, पंतप्रधान ओळखतायत मला, म्हणजे मी त्यांचा आहे ना शिक्षण, म्हणजे असा मी या भारतातला नागरिक आहे असं. मग साधा मुद्दा आहे, आपल्याला एखाद्या गावात राहायचं असेल, अहो साधं सोसायटीत एखाद्या राहायचं असेल तर काय काय सोसावं लागतं. तिथला जर मुख्य मनुष्य आपल्या ओळखीचा असेल, नवे वॉचमॅन ओळखीचा असेल तर गाडीच्या पार्किंगचं सोपं होतं की नाही, लावा तुम्ही मी आहे इथे म्हणतो की नाही तो. तसंच आहे, किती सोपं करून सांगितलं समर्थांनी. तसं विश्वव्यापक परमात्मा, या विश्वाचा चालक मालक आणि पालक, त्याची ओळख करून गेल्याशिवाय राहता कसे तुम्ही इथे. आस्तिक आणि नास्तिक बद्दल बोलतायत ते. मी देव मानतो आणि देव मानत नाही यात खूप लोक अडकलेले असतात. अहो मानतात ते काही फार मोठे शहाणे असतात असं नाही, न मानतात ते फार मोठे विशेष असतात असं काही नाहीये. मानणं न मानणं नव्हे, त्याला शोधून काढा ना तुम्ही. आणि तो हा मुद्दा इथे आलाय. देव मानतो म्हणजे काय आपण आस्तिक असू नये असं आहे. पारमार्थिक असणं वेगळं, नुसतं आस्तिक असणं वेगळं. प्रत्यक्षामध्ये मी त्याच्याकरता प्रयत्न करणं वेगळं. मी मानतो बरं का, हे काही उपकार नाही आहेत. एक जण म्हणला मी सूर्य मानतो, दुसरा म्हणला मी सूर्य मानित नाही. असे न मानणारे 100-500 लोक जमले एकत्र. समर्थांची ओवीच आहे दासबोधातली. आणि त्याने ठरवलं आम्ही नाही सूर्य मानत, आम्ही थुंकतो सूर्यावर. आणि जास्तीत जास्त सूर्य कधी प्रखर असतो ते म्हणले दुपारी 12ला थुंकू म्हणले आम्ही. पण सगळे 12 वाजता एकत्र जमले म्हणे. समर्थांची ओवी सांगतो मी आपल्याला, मी 12 वाजता ही आधुनिक भाषेत बोलतोय. समर्थ म्हणाले माध्यांनी थुंकता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणावरी.
काय समर्थांची ओवी आहे. मग दुसरे लोक मानणारे एकत्र जमले, त्यांनी अनेक प्रकारचे नॅपकिन आणले, स्वच्छता करायला ते असतं ना दांडीचं, ते असतं ना नाही का, ते आपल्या घरात आहे कळल्यावर आजूबाजूचे लोक दिवाळीच्या दरम्यान आपल्याशी चांगलं बोलायला लागतात, ते आणलं आणि ते सूर्य पुसायला लागले म्हणे. समर्थ सांगतात सूर्यावर थुंकणाऱ्यांनी सूर्याचं डायमेन्शन कळलं नाही आणि सूर्य पुसणाऱ्यांनाही काय डिफेन्सची गरज नाही हो या सगळ्या, काय समर्थ असतील. आणि म्हणून समर्थ सांगतात ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांना सुद्धा निर्माण करणारा कोण आहे हे ओळखलं पाहिजे, हे जाणलं पाहिजे. मोठा विचार करावा. मूर्ती ही आपली फक्त व्यवस्था आहे उपासनेची, त्यामध्ये राम मावतील का, रामाचे विचार एवढ्यात मावतील का. पण आपली पूजा कशी घेणार म्हणून तो तेवढा झालाय. तुका म्हणे आता होऊनी परिमित, माझे काही हित आचरावे. परिमित हो देवा आणि माझी सेवा घे म्हणून तो छोटा हो. म्हणून त्याच्या त्या अवताराला अर्चावतार असं म्हणतात. अर्चा घेण्याकरता घेतलेला, अवतरती म्हणजे खाली उतरला, आपल्या स्टेपला आला तो, असं एकूण आहे. आणि म्हणून असा तो देव शोधला पाहिजे जो विश्वनिर्मिती पूर्वी होता, विश्वनिर्मितीनंतर विश्वरूपानं आहे. आणि विश्व जेव्हा डिमॉलिश होईल, विश्व जेव्हा नाहीसं होईल, त्यावेळेला सुद्धा ते तत्व उरेलच. समर्थ सांगतात त्याला ओळखा म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा. काय समर्थांच्या कन्सेप्ट आहेत बघा. फक्त समर्थ, मला खूप वेळा वाटतं दासबोध लिहून काढा. अनेक म्हणजे वाटतं, म्हणजे मी स्वतः करायचं आणि लोकांना सांगायचं. लिहून काढायला लागलो ना आपण की आपण समर्थांच्या प्रेमातच पडतो. आपण व्यर्थ त्या अशा कुठल्या गोष्टीत रमणारच नाही. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, नकळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. सत्संगात राहा. संत साधू आपल्याला देव ओळखायला शिकवतात. यानंतर समर्थ सांगतात फक्त पोट भरण्याची विद्या तुम्ही शिकलात म्हणजे तुम्ही ज्ञानी झालात असं समजण्याची चूक कधी करू नका. पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नव्हे. जन्मवरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. केव्हा तरी ही गोष्ट जाणून घ्या की देह प्रारब्ध आहे तोपर्यंत राहणार आहे. तुम्ही जेवताय म्हणून राहत नाही. तुम्ही मेडिसिन्स मध्ये भरपूर जर मेडिसिन वरती माणसं जगत असते तर डॉक्टरांचे पणजोबा दिसले असते की नाही आज. फक्त मी सर्दीचं औषध घेतलंय असं वाटत राहतं. मला परवा एकाने छान सांगितलं, सर्दीचं औषध नाही घेतलं की 7 दिवसात सर्दी बरी होते आणि घेतलं की 8 दिवस लागतात बरी व्हायला. म्हणजे मी घेतलंय एवढंच फक्त वाटत राहतं म्हणलं, बाकी काही नाही. प्रारब्ध टाळतायत. आपण कोरोना काळात पाहिलंय. थोडाफार काय कणभर ऍडजस्टमेंट करता येते, आपण पोस्टपोन करतो रोग. मला आता त्या विषयात जायचं नाहीये. खूप नीट विचार करावा, गंभीर विचार करावा की अरे देहाचं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो राहणार आहे. प्रारब्ध म्हणजे या जन्मीचं भोगायला आलेलं आणलेलं जे परिपक्व कर्म, प्रकर्षेण आरब्धम इति प्रारब्धम. ज्या कर्माने आपल्याला फळ द्यायला आरंभ केला त्या कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि जेव्हा आपण गेला जन्म टाकून दिला कुठला आणि मरून गेलो आपण, त्यावेळेला आपल्या आतमध्येच असणारा अंतर्यामी असणारा यम नावाचा कोण देव, देवता शास्त्रातला मुद्दा. यम म्हणजे तो रेड्यावरनं येतो, मिशा मोठ्या असतात, या सगळ्या कल्पना आहेत. सगळ्यांच्या अंतर्यामी म्हणजे मुंगीच्या अंतर्यामी पण तो यम आहे. आतमध्ये राहून आपल्याला रूल करणारा तो ठरवतो. म्हणजे ती सिस्टीम ठरवते. ऑटो जनरेटेड म्हणतात ना, असं आहे की बुवा या बुवाला आता याला काय आमक्या जन्माला घालायचं, याची काय बुवा प्रवचन कीर्तनाची वासना आहे, ठीक आहे हरकत नाही. किती भोग भोगणार आहे हा बुवा? 70 कोटी 570 भोग भोगणार आहे हा. मग एवढे सगळे भोग सुखदुःखाचे किंवा संमिश्र असे भोग जे आहेत, हे भोग ज्या देहानं भोगता येईल अशी पुरचुंडी करतो तो. नीट ऐका, अशी तो पुरचुंडी करतो आणि तो ती ढगात टाकतो. ढगातून ती पाण्यातनं जमिनीवर येते
सॉफ्ट कॉपी आहे बरं का ती, अशी डोळ्याला दिसत नाही. हा. आणि तर ती त्या बीजात जाते, त्या बीजातून त्या वृक्षात अन्नात जाते, तिथून वडिलांच्या पोटात जाते, तिथून आईच्या पोटात जाते, आणि मग प्रत्यक्षामध्ये गर्भ राहायला जातो. आणि मग ती जी आत्ता म्हणलो ती फ्लॉपी आहे, ती सिस्टीम कुठे बसवली? आपल्या प्रारब्ध नावाची जो गाठोड आहे ते कुठे आहे? आपल्या शरीरात कुठेतरी पाहिजे ना, सेफ पाहिजे ना. ते डाव्या कोपऱ्यात बसवलंय का? उजव्या कानात बसवलंय का? नाही. मूत्र विसर्जन आणि विष्ठा विसर्जन जिथून करतो ना, त्याच्यामध्ये जी शिवण आहे ना, त्याच्यात बसवलेलं आहे. त्याला मूलाधार चक्र म्हणतात. आणि निर्विघ्नपणे, आपल्याला निर्विघ्नपणे प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला ती उपलब्ध झाली पाहिजे. 9 वाजता नाश्ता तयार पाहिजे, 12 वाजता जेवण तयार पाहिजे, 4 वाजता चहा तयार पाहिजे, बुवाच्या प्रवचनात झोप येऊ नये म्हणून. हे सगळे जे भोग, म्हणजे उदाहरण म्हणून सोपं करून सांगतोय, जे सुखदुःखांचे किंवा संमिश्र भोग आहेत ना, ते त्या त्या वेळेला उपलब्ध झाले पाहिजेत. याकरता राखणदार म्हणून कोण ठेवलाय? निर्विघ्नता देणारा गणपती बाप्पा. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. सगळे भोग. म्हणून खूप लोकांना झोप लागत नाही बघा उशिरापर्यंत. का? तो झोप लागू देत नाही. तुला झोप नाही लागली पाहिजे याचा भोग आहे तुला. वैचारिक भोग किंवा सकाळी लवकर जाग आणतो, उठ, भोग, सगळे भोग, हे गणपती बाप्पा करतो. विचार मला आपल्या समोर सांगायचा आहे की हे एकदा कळलं ना की मनुष्य खाणे पिणे औषधन हे सगळं या विश्वामध्ये प्रमाणापेक्षा जास्त रमत नाही. त्यात चांगलं पाहिजे, बरोबर आहे. मी उत्तम क्वालिटी दिली पाहिजे माझ्या कामात, हे बरोबर, हे कर्तव्य आहे आपलं. पण यातून मला काही मिळालं पाहिजे असं कधीही परिपक्व व्यक्तीला वाटत नाही. कारण तुम्ही नाही केलं तरी मिळणार आहे काही. आपण बघतो ना, काही कलाकारांना काही येत नाही, सगळ्याच क्षेत्रात आहे, तरी कुठे असतात ते? याचा विचारही करायचा नाही. वाईट चांगलं जाऊ द्या, विचार सुद्धा नाही करायचा. प्रारब्ध भोगतायत ते, मी सुद्धा प्रारब्ध भोगतोय. म्हणून समर्थ सांगतात, जन्मभरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेचे व्यर्थ गेले अंतकाळी. म्हणून काय करावं तर ते सांगतात, शांतपणे या कारणे ज्ञाता पहावा. आहा, काय ओवी आहे होय. त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा, मोक्ष प्राप्त. सार आणि असार याचा यथासांग विचार अंतःकरणामध्ये घेऊन असाराचा मनोमन त्याग केला आणि सारभूत म्हणजे घेण्यासारखी गोष्ट आहे तेवढीच आपण स्वीकारली की परिणाम एक होतो आणि तो म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो. त्याचं वर्णन करणारा समास पुढचा आपण पाहिला. मग काय होतं? सद्गुरूंकडे गेलो, अधिकार असा त्यांनी माझा योग्य प्राप्त करून दिला मला अधिकार. कसं आहे, हे शब्दज्ञान आत्ता मी जे बोलतोय ना, हे खूप लोकांकडे असू शकतं, माझ्याकडे असू शकतं, पण त्या शब्दज्ञानाचा अनुभव घेण्याकरता आपला एक अधिकार असावा लागतो. म्हणजे योग्यतावाचक शब्द आहे अधिकार हा, आणि ती योग्यता ते मला प्राप्त करून देतात. सद्गुरूंची दोन्ही जबाबदारी आहे की ते मला अंतर्मुखही करतात आणि ते मला शब्दज्ञानी पण करतात. दोन्ही आवश्यक आहे. आणि ते मला सांगतात अमुक अमुक अमुक. सोपं, बऱ्याच ओव्यात त्यातलं एक घेऊया. समर्थ सांगतात, ब्रह्मज्ञाने विण उपदेश. ब्रह्मज्ञानाशिवाय केलेला उपदेश तो म्हणू नये विशेष. धान्य विण जैसे भूस खाता नये. फोलपट खातो आपण का शेंगदाणे खातो? फोलपटांचा उपयोग आहे का? काय, शेंगदाण्यांच्या रक्षणाकरता उपयोग आहे. पण एकदा काढून टाकले ते की आपण शेंगदाणे खातो, तसं फक्त अनुभवाचं ज्ञान आपल्याला देतात ते सद्गुरू आहेत. आणि अनुभवाचं ज्ञान जर देत नसतील, ते चमत्कारच करत असतील सारखे, इकडून कुंकू काढ, तिकडून भस्म काढ. पण हल्ली तो एक ट्रेंड फार झालाय, इतकी गर्दी कार्यक्रमांना अशा. ते ठीक आहे, संतांकडे असू शकतात, आकर्षणाकरता तो चमत्कार नावाची गोष्ट काही आपण टाकायलाच पाहिजे असं अर्थ नाहीये, पण ती एकच गोष्ट आकर्षण असता कामा नये एवढं मात्र आहे. म्हणून त्यांनी ब्रह्मज्ञाने विण जो उपदेश असं म्हटलंय. म्हणून आदि अंती ब्रह्म निर्गुण तेच शाश्वताची खूण येर पंचभूतिक जाण नाशिवंत.
फार मोठा आहे टप्पा हा, म्हणजे क्वांटम जम्प आहे एकदम. इंद्रिय गोचर म्हणून जे आहे, मनाने ज्याचा आपण विचार करू शकतो जे आहे, ते सगळं नाशिवंत आहे. म्हणून या 5 अधिक 3 8 गोष्टी नाश पावल्यावर, पंचमहाभूत आणि त्रिगुण नाश पावल्यावर काय उरेल, त्याचा अंदाज करता 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 आपण वेगळेपणानं त्याचा अंदाज करू शकत नाही. आपल्याला खरा अंदाज त्याचा जेव्हा येतो त्यावेळेला तेच आपण होतो. समर्थ सांगतात बरं. आणि समर्थांची ओवी आहे की तयास म्हणावे देव, त्याला देव म्हणतात. वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे. एकदा त्या देवाचा निश्चय झाला. खरा देव कुठला, हे विश्व निर्माण होण्यापूर्वी जे तत्व होतं तो खरा देव, आणि ते मी आहे असा निश्चय. हा जेव्हा निश्चय होतो, तयास म्हणेचे देव, ऐसा देवाचा निश्चय झाला. देव निर्गुण प्रत्ययाला आता आपणचे आपला शोध घ्यावा. आणि तो शोध घेता घेता असं कळतं की तत्वांचे गाठोडे शरीर, पंचमहाभूतांचं गाठोडं म्हणजे हे शरीर आहे. हे जेव्हा कळून जातं आणि एकदम यातनं आपण डिटॅच होतो. आता अटॅच आहोत ना आपण, देह म्हणजेच आपली ओळख असं आपल्याला वाटतं. आरशामध्ये कशाला पाहतो इतक्या वेळेला, म्हणजे एकदा पाहिलं पाहिजे, नीट दिसलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण दिवसभरामध्ये 50 वेळा कारण काय, कारण आपण त्यालाच मी समजतो, त्याची ओळख म्हणजे माझी ओळख असं समजतो. पण जेव्हा ते कळून जातं त्यावेळेला मनुष्य निश्चिंत होतो. म्हणजे तो जीव, मनुष्य म्हणजे मनुष्याच्या देहात असणारा जीव निश्चिंत होतो. झाले जन्मासे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पहावा. हा विवेक अखंड पहावा. हे नुसतं शब्दाबद्दल चाललंय बरं. पण समर्थ शेवटच्या 3-4 ओव्या सांगतात, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला. तो जीव जो आहे त्याला जेव्हा तू ते आहेस तत्वमसी असा बोध गुरुजींनी दिला, तेव्हा त्याला तो बोध झाला. बोध झाला म्हणजे यथार्थ ज्ञान झालं. त्या ब्रह्मबोधे बोधामुळं ब्रह्मची झाला. संसार खेद उडाला, देहो प्रारब्धी टाकीला सावकाश. मग देहाची अवास्तव काळजी बंद होते. मग पुढे तो कसा असतो, त्या देहाचे हाल करतो का तो? नाही. फार सुख देतो का? तसंही नाही. मग काय, ज्या वेळेला जे असेल त्यावेळेला ते एन्जॉय करतो. आणि एन्जॉय करताना सुद्धा तो डिटॅच असतो. जसे आजोबा नातवाबरोबर झब्बू खेळायला बसतात आणि गाढव झाले की खोटे खोटे रडतात की नाही. त्यांना माहितीये मी निश्चित गाढव नाही झालेलो. तसे समर्थ, तसे ज्ञानोबा, तसे तुकोबा या विश्वाचा मिथ्याभानाचा अनुभव आल्यावर सुद्धा आपल्याला उपदेश देण्याकरता, हे विश्व मिथ्या असून सुद्धा ते आपल्याकरता खरं मानतात. नाही तर बोलणारच नाहीत ते आपल्याशी. कशाला शब्द आला पाहिजे. आणि याकरता मी गेल्या वर्षी शेवटच्या प्रवचनात प्रोज मध्ये एक अभंग समोर ठेवला होता. अभंग अमृतरायांचा आहे. फार गोड अभंग आहे. कसं असतं जीवन या लोकांचं. होता गुरु कृपादान, होता गुरु कृपादान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान, तेथे संसाराचे भान, आहे आहे नाही नाही, आहे आहे नाही नाही, आहे आहे नाही नाही, आहे आहे नाही नाही, आहे आहे नाही नाही. सुटली संसाराची झेल, सुटली संसाराची झेल, भक्ती वाढला सेवेल, भक्ती वाढला सेवेल,
तेथे संध्याकाळी तेल. अमृतराय पैठणचे आहेत, सोपं करून सांगताय. तेथे संध्याकाळी स्वयंपाकासाठी तेल. तेथे संध्याकाळी तेल आहे आहे नाही नाही, आहे आहे नाही नाही, आहे आहे नाही नाही. पोटी लागली से भूक, पोटी लागली से भूक, न मिळे शिजे न मिळे शिळे साजूक, न मिळे शिळे साजूक, पुरणपोळी नाजूक, पुरणपोळी हो नाजूक, आहे आहे नाही ना, आहे पर नाही पर, आहे आहे कोऱ्या घोंगडीचे चीट, कोऱ्या घोंगडीचे चीट, भाकरीचे पीठ, मूठभर भाकरीचे पीठ, तेथे वर्णाला मीठ, तेथे वर्णाला मीठ, आहे आहे नाही ना, आहे आहे नाही नाही, आहे आहे नाही. सेविता सद्गुरूचे कुळ, सेविता सद्गुरूचे कुळ, ब्रह्म त्रैलोक्य गोकुळ, ब्रह्म त्रैलोक्य गोकुळ, तेथे दारा पुत्र अनुकूल, तेथे दारा पुत्र अनुकूल, आहे आहे नाही नाही, आहे नाही नाही, आहे आहे नाही. अमृत म्हणे हा परमार्थ, हा परमार्थ आहे. कुठल्या तरी रंगाचं वस्त्र नेसायचं आणि मला शिवू नको, इकडे जाऊ नको आणि उड्या मारत चालायचं भस्म लावून, हा परमार्थ नाहीये. तो धर्माचा एक छोटा भाग असेल, कदाचित काही वेळा अनिवार्य पण असेल. खरा परमार्थ आहे आहे नाही नाही, प्रारब्धी टाकीला देह. बस माझ्या कर्तव्यात मी चुकणार नाही. खूप नीट ऐका, माझ्या कर्तव्यात मी चुकणार नाही, माझ्याकडून कधी कुणाचं वाईट होणार नाही. आणि तिसरी गोष्ट, विश्वनिर्मात्याला सद्गुरूंना मी कधी विसरणार नाही. बघा मोठ्या लोकांचं वागणं असं असतं की नाही, त्यांच्या जीवनात गॉसिपिंग नसतं. कळलं का तुम्हाला? डाटा ट्रान्सफर. फक्त समजा जर या जगात काही मी डाटा ट्रान्सफर करत असेल, माझी ती जबाबदारी नाही आहे, त्या रॉ मधल्या लोकांची जबाबदारी आहे ती, आणि तेच त्यांचं काम आहे. आणि जर मी ते करत असेल तर मला भोगावं लागणार आहे केव्हा तरी. ते सांगतात अमृत म्हणे हा परमार्थ, अमृत म्हणे हा परमार्थ, अमृत म्हणे हा 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 परमार्थ, अमृत म्हणे हा परमार्थ.
पदार्थ समयी लागे जो पदार्थ समयी लागे जो पदार्थ आहे आहे नाही नाही आहे आहे नाही नाही आहे आहे नाही नाही आहे आहे नाही नाही आहे नाही आहे नाही. काय समर्थांची उभे. आता होणार ते होय नका आणि जाणार ते जाय नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची. काय निश्चिंत जीवन आहे हे आपल्या समोर गोल ठेवतायत. याला परमार्थ म्हणा. नाशिवंत पदार्थामध्ये, नाशिवंत अशा गोष्टीमध्ये जीव जर प्रमाणापेक्षा जास्त अडकला असेल, कर्तव्य म्हणून असणं वेगळं. आणि दोन शब्द आहेत इंग्लिशमध्ये, इन्व्हॉल्व आणि एन्टँगल. इन्व्हॉल्वमेंट हे आपलं प्रारब्ध आहे आणि एन्टँगलमेंट ही आपली हौस आहे. मुलाला उत्तम शिकवणं हा आपलं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुलांनी माझ्याकरता अमुक केलं नाही म्हणून वाईट वाटून घेणं म्हणजे मी कर्तव्य नाही केलेलं. कर्तव्य केल्यानंतर कर्तव्य आहे ते. मी लालचीनं ती गोष्ट केलेली असते. आणि ते सांगतात, संसारी पुंडावे चुकले, पुन्हा पुन्हा येणं चुकलं. देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले, सत्संगे करून. म्हणून दासबोध हा लाईफ मॅनेजमेंटचा ग्रंथ आहे. हा सोहळ्यात ठेवण्याचा ग्रंथ नव्हे. आदर म्हणून आपण तो सोहळ्यात ठेवावा, पण जीवनभर. म्हणून आजच सकाळी वाक्य वाचलं की देवासमोर जाऊन तुम्ही कसे काय मागता त्याच्याकडे हे महत्वाचं नाहीये. देवाकडे तोंड केल्यानंतर तुम्ही काय मागता हे महत्वाचं नाहीये. देवाकडे पाठ केल्यावर तुम्ही कसे वागता हे महत्वाचं आहे. 24 तास दासबोधांनी माझा असा कंट्रोल घेतलेला पाहिजे. तो लोकांना प्रवचनात सांगण्याचा विषय नाहीये. ही अखंड दासबोध जगावा, अखंड ज्ञानेश्वरी जगावी. आणि म्हणून सगळ्या जगामध्ये इंडियन कल्चर श्रेष्ठ काय. आपल्याकडे फक्त चर्चमध्ये चांगलं वागायला सांगितलं नाहीये, 24 तास चांगलं वागायला सांगितलंय. भक्तियोगाची व्याख्या काय ज्ञानोबाची. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हाची भक्तियोग निश्चित जाण माझा. समर्थ सांगतात, भेटो कोणी एक नर, भेड महार सांभार त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. आणि म्हणून इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर. ही गोष्ट परदेशी लोकांना कळायला लागली आहे. म्हणून ऍपलच्या कंपनीचे मालक मालकीण कुंभमेळ्यात येतात आणि आपले येडे म्हणतात त्यांनी काय होणार आहे. टीका नाही करत आहे मी. हो, तुम्ही अभ्यास करून बोला असा माझा मुद्दा आहे. तुम्ही खोडून काढा महाकुंभ, नो प्रॉब्लेम. इंडियन कल्चर खोडून काढा, पण ते विज्ञानाच्या बद्दल तुमचं पटलं पाहिजे ना. यानंतर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता पुन्हा संवाद सुरू झाला. हा गुरु शिष्य संवादात्मक ग्रंथ आहे बरं का. गुरु आणि शिष्य गप्पा मारतायत, श्रोते आणि वक्ता बोलतोय, असं चाललंय. मग तो म्हणाला, असं आहे हे सगळं मला वैचाराच्या पातळीवर पटतंय हो, पण हे निर्माण झालंय ना. मग निर्माण झालेलं जर असेल तर त्यात काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असणारच आहे ना. हो, कसं निर्माण झालं. म्हणून तिसरा समास आहे मायोद्भव निरूपण. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे, असं परब्रह्म तत्व आहे, असं ते तत्व आहे. आपल्याला माहिती आहे ना की हे ह्या सगळ्याचं मटेरियल एकच आहे असं म्हणतात. मग त्या मटेरियल मधनं आपण पिरियॉडिक टेबल तयार केलंय आणि 108 गोष्टींचं ते बनलेलं आहे असं आपण आज शिकतो. पण हे केव्हा तरी एक होतं असं. अहो कितीतरी याच्यावर विज्ञानाचे ग्रंथ आहेत. स्टीवन
वाइनबर्ग नावाचा एक मोठा वैज्ञानिक होऊन गेला. त्यानं पर्स 3 मिनिट्स नावाचं एक पुस्तक लिहिलं. 250 पानांचं पुस्तक आहे, पर्स 3 मिनिट्स. तो म्हणला हे काही नव्हतं आणि 10 वरती 17 शून्य दिली तर किती आकडा तयार होईल एवढे ते फॅरेनहाइट्स वगैरे का सेंटीग्रेड असं त्यांनी लिहिलंय काहीतरी. थोडं फॅरेनहाइट काय नाही, इतक्या ह्याला कोण जगणार आहे. सूर्य सुद्धा जळून जाईल असं आहे, बाकी सोडून द्या. असं एक मोठा स्फोट झाला म्हणतो तो, म्हणजे त्याचं म्हणणं आहे ते. आणि त्यातून हे सगळे 3-4 प्रकारचे कण तयार झाले, न्यूट्रॉन्स तयार झाले, फोटॉन्स तयार झाले आणि मग हे सगळं बनत गेलं वगैरे. बनतंय ना हे, म्हणजे कुठल्याही दृष्टीने बघा हे बनलंय असं वैज्ञानिक पण म्हणतात आणि आपल्याला अनुभव आहे ना. आता डोळ्यानं दिसतंय की नाही, आपल्याला कानाने ऐकू येतंय की नाही, त्वचेला स्पर्श कळतोय की नाही, मनानं आपण विचार केला की नाही, मी इतक्या वर्षाचा आहे. अनेक गोष्टी अशा काला आतमध्ये झालेला आहे की नाही. काल्याला कर्दम म्हणतात संस्कृतमध्ये. ते म्हणाले या कर्दमाचा विचार आता तो काला वेगवेगळा काढायचा आहे, एकत्र सगळं कालवल्यावर कसं काढणार. ते म्हणाले या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती. प्रश्न काय आहे, आधी त्यांनी सांगितलं की असा तू आहे नाही नाही पर्यंत जा. तो म्हणला पण जाऊ कसा, कारण अनुभव असा येतोय की माझी बायको माझ्याशी भांडते आहे, किंवा माझा नवरा मला काहीतरी बोलतोय, किंवा मुलगा काही बोलतोय, मित्र काही बोलतोय, किंवा अनोळखी मनुष्य रस्त्यात बोलतोय, किंवा एम्प्लॉईज ना अनेक बॉस त्रास देतात ना, किंवा काही एम्प्लॉईज बॉसला त्रास देतात. प्रॉब्लेम आहेच ना. किंवा चांगलं वागतं हा सोय प्रॉब्लेम आहे. काही वेळा इतके लोक चांगले वागतात ना की त्याच्यामुळे आपण त्यांचाच विचार करत बसतो. बघा किती चांगला आहे ना तो, किती चांगला आहे ना तो, किती चांगला आहे ना तो, किती चांगला आहे ना तो. असंही होतं, क्वचित होतं. मुलगा उर्मट बोलला किंवा सुनबाई उर्मट बोलली तरी वाईट वाटतं, खूप आदर द्यायला लागली तरी सुद्धा अनबिलिव्हेबल असं काहीतरी वाटतं ना. म्हणजे आपल्याला या जगात घडणाऱ्या घटना किंवा भावना आपल्याला येणाऱ्या हे जग खरं मानायला भाग पाडतात. आणि तुम्ही म्हणताय आहे नाही नाही इथपर्यंत कसं काय जाऊ. ते म्हणाले या करता आपल्याला दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलंय, ते वेगळं काढण्याची कला शिकून घ्यावी लागेल. म्हणजे बोलणं एवढं सोपं नाही आहे नाही नाही. आणि इथं उदाहरण दिलंय त्या आपल्याला माहिती आहे राजहंस नावाचा जो पक्षी असतो त्याच्या पुढे जर आपण दूध ठेवलं, दुधात पाणी असतंच. म्हणजे ते बादली घेतानाच थोडं पाणी घेऊन बसतात त्या गाईच्या इथे, नंतर घालतील वगैरे ते जाऊ द्यात. आणि त्या राजहंसाजवळ अशी व्यवस्था असते, त्याच्या त्या चोचीमध्ये असे काही लिक्विड्स असतात, असे काही द्रव्य असतात, एका क्षणात ते दूध नासतं. चोच बुडवली की पनीर वेगळं होतं त्यातलं, वॉटर वेगळं, पाणी वेगळं होतं, या दुधाच्या गाठी वेगळ्या होतात. म्हणतो ना आपण नीर क्षीर विवेक शब्द वापरतो की नाही, हा राजहंसाजवळ असतो. त्याच्याजवळ अशा प्रकारचं रसायन असतं, त्यात काहीतरी आंबट चेंबट काहीतरी, ते लगेच नासतं. ते लिंबू पिळल्यासारखं, लिंबू पिळल्यावर नासायला वेळ लागेल, पण ह्याच्याजवळ इतकी ताकद असते आणि लगेच तो काय करतो करून त्यातलं तो पनीर खाऊन घेतो, पाणी तिथे टाकून निघून जातो. हे उदाहरण सत्पुरुषांना दिलंय बरं का. म्हणून संतांना आपण परमहंस म्हणतो, आहे ना, रस्त्याच्या पलीकडे त्यांचाच आश्रम आहे ना. राजहंस व्यवहारातला निरक्षर विवेक करतो आणि संत सत्पुरुष या म्हणजे दुधाच्या बद्दलच त्याच्याजवळचं ज्ञान आहे, बाकी त्याला नाही जमणार काही. त्याच्याजवळ जर पिझ्झा ठेवला समोर, मला नाही वाटत त्याला काही जमेल किंवा अजून काही दुसरं. पण संत सगळ्या जगामध्ये निरक्षर विवेकानं, अखंड विवेक. संतांच्या जवळ अखंड काय असतं तर विवेक असतो. अहो प्रत्येकाजवळ काही ना काही असतं की नाही. आमका म्हणलं की भ्रष्टाचार, आमका म्हणलं की खोटं बोलणे, किंवा आमका म्हणलं की अत्यंत सज्जन, फक्त देशाकरता जीवन, असं काहीतरी डोळ्यासमोर असतात ना. पर्सनॅलिटी पाहिली की
तसं संतांच्या जवळ काय असतं, समर्थांची ओवी आहे, ज्ञानोबांची ओवी आहे की शंभू तेथे अंबिका, शिव तेथे शक्ती असते, शंभू तेथे अंबिका. ते म्हणाले संत तेथे विवेका असणे की, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की. अखंड विवेक, तो फक्त विवेक तू व्यवहारातला असतोच, पण व्यवहारापेक्षा सुद्धा त्यांच्या जवळचा विवेक परमार्थातला असतो. म्हणून तुम्ही त्यांच्या जवळ जा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे विश्व कसं निर्माण झालंय, कुठल्या मूलद्रव्याने निर्माण झालंय, काय काय निर्माण होत गेलं. आणि म्हणून समर्थांनी सांगितलंय की त्या त्या गोष्टीमध्ये काय काय असतं. आणि खूप वेळा आलेला आहे विषय, बरोबर दासबोधात 20-25 वेळा हा विषय आलेला आहे. आपण केव्हा तरी 1-2 वेळा पाहणार आहोत. तसा गेल्या वेळेला पाहिला आहे, पण तो अजून डिटेल स्टडी. विश्वनिर्मितीबद्दल सगळे संत बोलतात. हे भागवतात 5-7 वेळा आलंय, रामायणात आलेलं आहे, योगवासिष्ठात आलेलं आहे, महाभारतात आलेलं आहे. विश्वनिर्मितीबद्दल फार फार पूर्वीपासून आलेलं आहे. आपण ते, मला वाटतं प्रके आत्रेंचं पद आहे, पण ते तुकोबांचं वाटतं, देहदेवाचे असं म्हणतात. म्हणतोस आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देहदेवाचे मंदिर, देहदेवाचे मंदिर, देहदेवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर हो, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी, देहदेवाचे देहदेवाचे मंदिर, देहदेवाचे मंदिर. देव देहात देहात, देह देहात देहात, देव देहात देहात, देव देहात देवात. काहू जाता राऊळात, काहू जाता राऊळात, तुका सांगे मूढ जना, तुका सांगे मूढ जना, तुका सांगे मूढ जना. ऑर्गन तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे, देह देवाचे, देह देवाचे मंदिर. आता थोडं काळजीपूर्वक ऐका, थोडं काळजीपूर्वक. कशासाठी? निर्मिती होत असताना आधीचा पदार्थ त्यात असतो, त्यातून एकातनं 2 निर्माण झालं, म्हणजे स्वरूप बदललं फक्त. त्यातून काही निर्माण झालं की तिसऱ्यामध्ये आधीचे 2 असतात. 3 मधनं काही निर्माण झालं की चौथ्यामध्ये ते चौथं असतं आणि आधीचे 3 असतात. पहिलं असतंच बरं का, काय ते नंतर बघूया. असं करता करता आपली बॉडी, आपलं शरीर, म्हणजे माणसाचं शरीर सगळ्यात लास्टला निर्माण झालेलं बरं का. विज्ञान सुद्धा हेच मानतं आणि आपले धर्मही हेच मानतो. सगळ्यात शेवटी माणूस निर्माण झालाय. हो, मध्यंतरी मी ते नॅशनल जागृतीवरती एक कार्यक्रम पाहिला, रोज 11 ते 12 सकाळी लागायचा तो.
त्यांच्याकडे उतरलो होतो. TV बघायचं नाही असं नाही, आपल्याला आपलं अपग्रेड ज्याने होईल ते बघायचं, आपलं डोकं बिघडेल ते नाही बघायचं. हां, घरातल्या कटकटी कमी झाल्या म्हणून ते बघून रडतात माणसं. प्रपंच हा हसण्याचा विषय आहे आणि परमार्थ हा रडण्याचा. वाईट त्याचं वाटलं पाहिजे, देवकृपा का करत नाही, एवढंच लक्षात ठेवूया. संत रडतात, आपल्या अश्रूंना एवढं मूल्य द्या की ते देशाकरता किंवा धर्माकरता येऊ देत किंवा देवाकरता येऊ देत. सिरियल करता छट, अहो ते लोक फुकट रडतात. अहो, आणि पैसे घेऊन म्हणजे पैसे घेऊन खोटं रडतात. आपण फुकट खरं रडतो. काय तोट्याचा धंदा आहे. जाऊ देत, मला तिकडे जायचं नाहीये. फक्त नाही फरफटलं जायचं हा मुद्दा सांगायचा आहे मला. काही त्यांनी दाखवावं, मी फरफटलं जावं नाही. ज्यानं मी अपग्रेड होईन, ज्यानं मी पुढे जाईन वैचारिक सगळ्या दृष्टीनं असं. आणि तो कार्यक्रम छान लागला, म्हटलं लावा. आज उद्या परवा 3 दिवस तो लागला. विश्वनिर्मितीची प्रक्रिया त्यांनी दाखवली आहे. फक्त त्यांनी देव म्हटलं नाहीये बरं का, बाकी सगळं ते दाखवलं. आणि असं म्हणजे ते कॉम्प्युटराइज केलंय बरंच की कसं निर्माण झालं कसं. आणि तिसऱ्या दिवशी शेवटच्या 1.5 मिनिटात त्यांनी माणूस कसा निर्माण झाला हे दाखवलंय. 1.5 हा शब्द कशाला वापरलाय कोणाला ठाऊक. 1.5 ते काय मी म्हणत नाही. मला डार्विन बद्दल बोलायचं नाही आहे. डार्विनच्या बरोबर, डार्विनच्या सारख्या अनेक लोकांनी तो शोध लावलेला आहे. पण आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं म्हणून डार्विन शिकवला जातो आपल्याकडे. प्रश्न असा आहे, डार्विनच्या मुलांनी मी प्रश्न विचारलाय त्याला आणि याचं उत्तर डार्विन देऊ शकला नाहीये. म्हणून डार्विनचा सिद्धांत सुद्धा विवादास्पद आहे असं अनेक वैज्ञानिकांचं मत आहे. उत्क्रांतीवाद नावाची गोष्ट जी आहे ना, ते माकडाचा माणूस झाला असं म्हणतात. काही वेळा खरंही वाटतं ते. पण तो गमतीचा भाग झाला. डार्विनच्या मुलांनी प्रश्न विचारला की बाबा, आत्तापर्यंत उत्क्रांतीवाद होत असताना नवीन काही क्रांती झाल्यावर जुना ज्याच्यातून ती क्रांती झाली ते नाहीसं झालेलं आहे. भीमसरट जे होते पूर्वी म्हणजे डायनासॉर, त्यातनं ह्या पाली वगैरे हे प्राणी निर्माण झाले वगैरे, काय सुसर मगर वगैरे असं म्हणतात. मग ते नाहीसे झाले, मग हेच राहिले, फक्त छोटे छोटे राहिले आणि ते तसेच राहिले. भीमसरट संपले ना. असे पुष्कळ त्यांनी काढले की यात हे निर्माण झालं आणि पहिलं जनरेशन संपलं. माकडातून माणूस निर्माण झालाय तरी माकडं शिल्लक कशी, या प्रश्नाचं उत्तर डार्विन जवळ नाही. एक. आणि दुसरं, माणसातून काही निर्माण का झालं नाही. थोडंफार मॉडिफाय होत गेलो असो आपण, पूर्ण त्याचा उत्क्रांतीवाद नाकारायचं कारण नाहीये. काही गोष्टी कमी होत गेल्यात आपल्या. याच्याकरता आपल्या धर्माला शरण गेलं पाहिजे की माणसाची निर्मिती सगळ्यात शेवटी काय आहे. कधी विचार केलाय कायचा. आपल्या धर्मात हे दिसेल की म्हणजे गोष्ट झाली उपनिषदांमध्ये की ब्रह्मदेवानं म्हणे उंट निर्माण केला, उंट निघून गेला. आमका निर्माण केला, निघून गेला. साप निर्माण केला, निघून गेला. सगळे निघून गेले. मी थोडी हरदासी पद्धतीची गोष्ट आहे. हे सगळे निर्माण केले, निघून गेले, निघून गेले, निघून गेले. माणसाला निर्माण केल्यावर माणूस गोल वळला आणि त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं तू कोण आहेस. आणि त्याचा इतका आनंद झाला त्यांनी प्रोडक्शन थांबवलं म्हणे. अहो, दुःख आपल्याला कोणी विचारत नाही हेच असतं की नाही. लॉजिकली सांगतो मी, थोडंसं सायंटिफिकली नाही सांगत आहे. माणसाच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवानी म्हणा किंवा निसर्गाने थांबवलं प्रोडक्शन. याचं महत्वाचं कारण इथे ब्रह्मावलोक ईषणता नावाचा गुण त्याला ठेवता आलेला आहे. मोठा शब्द आहे ब्रह्मावलोक ईषणता. ईषणता म्हणजे वासना, इच्छा. विश्वनिर्मिती कशातून झाली याचा विचार करण्याची व्यवस्था असणारं अंतःकरण जिथे निर्माण झालं त्यानंतर प्रोडक्शन थांबलं आहे. बाकी कुठलाही विश्वनिर्माण कसं झालं असा प्राणी आहे का कोणी सांगा मला. आहेत का कुठे सायंटिस्ट असे. मुंग्यांमधले सायंटिस्ट, माकडांमधले, सापांमधले सायंटिस्ट नाही. म्हणजे त्यांच्या पुरतं मॉडिफिकेशन करणारे असतील ते काही. असं नाही की बा, कारण त्यांच्यातही काही असतात ना त्यांचं. ते विश्वनिर्माण कसं झालं. मग कोणी म्हणतात बिग बँग थिअरी आहे, कोणी म्हणतात बिग बँग थिअरी आम्ही मानत नाहीये, हेतुमत्ता आहे नाहीये, तिथे योजकता नाहीये, वर्ल्ड इज अन ऍक्सिडेंट असं व्हाईल म्हणत असे. म्हणजे आपले नारळीकर ज्यांचे शिष्य आहेत, जयंतराव नारळीकर ज्यांना फॉलो कर म्हणजे त्यांचे शिष्य आहेत ते.
होईल म्हणत असे, द वर्ल्ड इज अन ऍक्सिडेंट, देर इज नो प्लॅनिंग, असं त्यांचं म्हणणं आहे. आता विशेष म्हणजे व्हॉईलचं म्हणणं नाकारणारे वैज्ञानिक जास्त झाले. आईन्स्टाईनचा उदय झाला आणि आईन्स्टाईन म्हणतो नाही, योजकता इथे, हेतुमत्ता आहे, नेहमीची येतो मग पावसाळा, किती विलक्षण आहे. तो ॲटम त्या नियमानेच वागतोय. बेसॉन्स असेच वागतायत, मेसॉन्स असेच वागतायत, इलेक्ट्रॉन्स फोटॉन्स असेच वागतायत. याला का ॲटम म्हणून ॲटम आहे, पण ते त्यांनीच त्या धर्माने का वर्क होत आहेत. ते म्हणून त्याचं छान वाक्य आहे, समथिंग इज देअर बट वी डोंट नो, असं वाक्य आहे त्याचं. त्यांनी ग्रंथ लिहिले त्याच्यावर मोठे आईन्स्टाईन. शेवटी तर तो देवभोळा झाला, पण आईन्स्टाईन वाचला असेल. म्हणजे मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांच्याच बद्दल बोलतोय. स्टीफन हॉकिन्स देवधर्म मानत नाहीये, पण तो म्हणतो काहीतरी आहे. म्हणजे काय, म्हणजे ही मानत नाही असं मी मानतो. हे म्हणाले की हे निर्मिती होत गेली आणि पहिलं जे निर्माण होतं ते ज्याच्यातून प्रकट होईल असं आपलं शरीर आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या पद्धतीने हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि निर्माण झाल्यानंतर कारण जे असतं ते कार्यामध्ये अनुस्यूत असतं, असा त्यांनी शब्द वापरलाय. घटापूर्वी आकाश असे, घटापूर्वी आकाश असे. घट निर्माण होण्यापूर्वी आकाश आहे की नाही. घट म्हणजे डेरा, माठ, काय म्हणतात तुमच्याकडं, माठ असा तयार करतात, पाहिलं का तू, असा करतात ना, तो असा गोळा घेतात मातीचा. युट्यूबमुळे फार सोपं झालंय हल्ली, आपल्याला तिकडे जायची गरज नाही. घर बसल्या बसल्या आपण चहा कुरकुरे खात बघू शकतो. आणि आता मला सांगा, आकाश म्हणजे अवकाश, स्पेस. घट निर्माण होण्यापूर्वी स्पेस आहे की नाही. म्हणजे त्या जिथं तो कुंभाराचं जे वर्कशॉप आहे की नाही. मग तो काय करतो, गोळा घेतो मातीचा आणि त्याचं ते चाक फिरत असतं, त्याच्यावरती ते मध्ये ठेवतो आणि गोल गोल फिरताना त्याला असं एकदम असं धरतो आणि ते एकदम ते निर्माण होतानाच आकाशात शिरतं की नाही. आधी शिरतं का नाही, थांबा तुम्ही आधी वाट तयार करा नंतर मी, असं काही होतं का. ज्या क्षणाला माठ तयार होत असतो त्याच वेळेला ते अवकाश त्यात शिरतं असं म्हणायचं. शिरलंय का, वेगळी त्याची एंट्री आहे का. अवकाशामध्ये माठ बनला असं म्हणा. समर्थ म्हणाले तसं विश्व निर्माण झालंय. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, पण घट फुटता न नासे आकाश जायचे. माठ फोडला, आता कुठं गेला आकाश, नाही म्हणले बाहेरच्या आकाशात मिसळलं. आधी वेगळं होतं का, नव्हतं का. तसं या शरीरातलं जे परमात्मा तत्व आहे, चैतन्याचं कारण, जिवंतपणाचं कारण, थोडं काळजीपूर्वक ऐका. दासबोध ऐकणं म्हणजे हे ऐकणं आहे. आत्म्या तो घटच आहे हा, आणि म्हणून शेवटी फोडतात. माझे गुरुजी सांगतात हा घट आहे हे कुणीतरी आपल्या समोर घट धरण्यापूर्वी लक्षात आलं पाहिजे. लक्षात येते का बघा, सांगायचा भाव असा. आणि मग केव्हा तरी शांत बसून विचार करावा, शिष्या मी कोण आहे, हु एम आय. तत्वांचे गाठोडे शरीर, मी 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 कायम आपण बोलतो. आपण भागवतात ऐकलेलं आहे खूप वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी भागवत झालं होतं, त्यावेळेला मी आपल्या समोर हा मुद्दा थोडक्यात सांगितला होता. प्रसंग कुठला आहे, पाकिस्तानातलं पंजाब आणि भारतातलं पंजाब ही दोन्ही राज्य एकत्र केल्यावर त्या राज्याचं नाव आहे सिंधू सव्वीर देश. 5 नद्या वाहतात तिथं, म्हणून पंजाब म्हणजे पाणी, आप म्हणजे पाणी, त्याचं आब केलंय त्यांनी. इथे एक राजा होता, त्या राजाचं नाव आहे रहुगण. त्या रहुगणानं सत्तेचा, विषय सुखांचा सगळा भरपूर उपभोग घेतला आणि त्याच्या लक्षात आलं की अरे यार यात नाही, म्हणजे यात कंप्लीशन सर्टिफिकेट मिळत नाही, यात तृप्त नाही होत मनुष्याने. आता डोळ्यांनी बराच वेळ पाहिलं की आता कानाने काहीतरी करावं असं वाटतं. अहो खाताना सुद्धा नुसता एकच पदार्थ खाऊन नाही चालत, मग चकली पाहिजे, काही कुरकुरीत लागतं, मग डाव्या बाजूला काहीतरी पाहिजे. म्हणजे त्यातही आपण सारखा बदल पाहिजे आपल्याला, हे काही खरं नाही मिळत. म्हणून कन्सिस्टन्सी शब्द वापरतो ना, असं सतत मला सुख देणारं काहीतरी पाहिजे. त्यांना ऐकलं कीर्तन प्रवचनात कुठंतरी की ते अध्यात्मामध्ये
अध्यात्म पूर्ण कोण करतात? संत. म्हणून संतांच्या भेटीला तो निघाला होता. कपिलांचं तेव्हा नाव मोठं होतं. इथंही मला बदल व्हावा वाटतोय बघा. त्या प्रत्येक रागाचा एक मूड असतो ना. आणि निघाला. गोष्ट ऐका. आता काय होतंय, आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता याकरता ती मी गोष्ट सांगतोय. पालखीत बसला आणि कपिल खूप मोठे होते. कलकत्त्याला कपिल नावाचे खूप मोठे सत्पुरुष राहत होते. ते अतिशय महान होते. म्हणजे कपिलांनी सांख्य नावाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पहिलं कोणी सांगितलं असेल जगामध्ये? 6 शास्त्र म्हणतो ना, सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, कर्ममीमांसा आणि ब्रह्मसूत्र म्हणजे उत्तर मीमांसा, अशी 6 शास्त्र आहेत. ती 6 ऋषींनी सांगितली आहेत. सुरुवातीचं पहिलं कपिलांनी सांगितलेलं आहे सांख्य. हे विश्व कसं बनलंय, किती द्रव्यांनी बनलेलं आहे, द्रव्याच्या पूर्वी गुण कसे तयार होतात, अप्रतिम आहे सांख्यशास्त्र. तर्कशास्त्र म्हणतात त्याला. आणि त्यातलं बरचसं गोपालकृष्णाने गीतेत सांगितलंय. 2रा अध्याय सांख्ययोगच आहे. आणि त्यांचं नाव ऐकलं आणि गेलं त्यांच्याकडे. निघाला म्हणजे त्या पालखीमध्ये बसला. पालखी चौघांनी उचलली आहे. काही काही ठिकाणी चौघच लागतात. कसे बसलेत आता ते ठक ठकॅक 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 असंच चालावं लागतं. याचा पाय मागं त्याचा पाय पुढं असं नाही चालत. मिलिटरी मधले जर असं झालं तर ह्याचे बूट त्याला आणि त्याचे बूट त्याला लागतील ना. दोघांचे पाय बरोबरच असे झाले पायात असं आणि चाललेत. पण काय झालं, त्यातल्या एकाचं अचानक पोट बिघडलं. काय वाटेतलं पाणी खराब होतं, काय फूड पॉइझनिंग झालं माहिती नाही मला. काही तर कोथरूडला कुठंतरी त्यांनी काहीतरी खाल्लं, तिथं तो काय व्हायरस आला होता मला माहिती नाही. काहीतरी त्याचं बिघडलं. बरं, पोट बिघडलं ना की तुम्ही काही करा, 1-2-3 दिवस जातातच. त्याचा नंबर तो तिकडच, त्याच्याकडे जायचं नाही. त्या बाजूला जायचं नाही आपण. त्याला जो दिलाय कोपरा आपण घरातला भयंकर बिघडलो. बरं, आता याला थांबायला वेळ नव्हता, त्याच्याकरता हा कशाला थांबेल. तिथे एक सत्पुरुष बसला होता. सत्पुरुष आहे त्यांना माहिती नाहीये. अगदी मळकट, अंगावर धूळ खूप आहे, कमरेला लुंगी आहे, गळ्यात स्वच्छ जानवं होतं तेवढं मात्र आहे, दाढी वाढलेली, असं न विंचरलेले केस, असे जटा झालेल्या, आणि असा मस्त आपल्या मस्तीच होता. आहे नाही नाही वाला असा मस्त. तर त्या तिघांनी याला हाक मारली, इकडे रे म्हणे, जर पालखी उचल. त्यांना वाटलं धट्टाकट्टा दिसतोय, तब्येत चांगली यायची, हा उचलेल पालखी. उचलली त्यांनी. तो बरं म्हणला, आहे नाही नाही. पुन्हा लक्षात घ्याल, कुठली तक्रार नाही, नो कंप्लेंट, कसल्याबद्दल काही नो कंप्लेंट, नो रिक्वेस्ट, नो ग्लजिंग, नथिंग. आनंद हा बाहेर कुठेही नाहीये. आनंद आपल्या विचारावर, मी आनंदात राहणार आहे असं ठरवलं की आनंद. आणि काही झालं तरी मी दुसऱ्याचा आनंद हरून घेणार आहे असं ठरवलं की त्याचा एक वेगळा आनंद असतो. उचलली पालखी आणि चालायला लागली. अशा मोठ्या दांड्या त्याच्या, कल्पना करा. आरामशीर बसलाय राजा. आता रहुगण नाव त्या राजाचं. आरामशीर बसला. आता इथे झोप पाहिजे आपल्याला. थोड्या वेळाने चालली पालखी. आता गंमत कशी झाली, ते तिघं होते ते ट्रेंड होते. ठकॅक 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 एका ठिकाणी चालायला लागतं ते. मग ती बरोबर पालखी चालते. याचं ट्रेनिंग झालेलं नव्हतं एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे तो जगाचा विचार करत होता. माझ्या पायाखाली एखादी किडा मरू नये, आळी मरू नये, मुंगी, मला जसा अधिकार आहे जगायचा तसा त्या मुंगीला पण आहे ना. दिसले की मुंगी मारा, काय गरज आहे. मला त्रास द्यायला लागलं तर मारा, बरोबर आहे. माझ्या देहाचं रक्षण करण्याकरता एखादी हिंसा करायला लागली तर ती हिंसा अहिंसेत मोडते. पण जंगलात जाऊन तुम्ही पक्षी मारायला लागलात तर ती अहिंसा नाही आहे, ती हिंसाच आहे. घरात साप घुसला आणि काही करून तो निघत नाहीये आणि आपल्याला सर्पमित्र मिळाला नाहीये, अगतिक होता, तो अगदी सावायला झाला तर मग काय करणार नाही. त्यांनी अहिंसा परमो धर्म, हे बावळटपण आहे. पण त्याबरोबर अशी 1% आहे, 99% आपण अहिंसेनेच वागायचं असतं. आणि हे शिकवायची गरज नाही, हा आपला धर्म आहे. फक्त वेदांमधलं एक रोप घेतलं, नर्सरीतलं रोप घेतात तसं बुद्धांनी,
आणि जगात त्याचा प्रचार केला. आज जगात बुद्ध किती वाढलेत बघा. बुद्ध धर्म आपला आहे, ते अहिंसा कुठला शब्द आहे? आपला आहे शब्द. आणि असा तो शांत निघालाय, आपल्या पायाखाली मरू देत नाही काही. त्याचा परिणाम ते असे असे व्हायला लागले. हो, वैताग त्याला. अरे म्हणलं काय चालताय तुम्ही, नीट चाला की. त्या ठिकाणी त्याला डाटलं, जरा रागावले. अरे नीट चाललंय, तुला इतकी महत्वाची तुला ड्युटी मिळाली. राजा, अरे सिंधू सव्वीर देशाच्या राजाची पालखी तू वागवतो, तुला पगार किती मिळणार आहे माहितीये का तुला? नीट चाल. त्याला काय पगार नकोय, काही नकोय, तुमचं काम वाढले म्हणून तो करतोय. एकाने छान सांगितलं, कोई चले हाथी घोडा पालखी मंगाई के, कोई चले हाथी घोडा पालखी मंगाई के, साधू चले नंगे पाव चिटिया बचाई के. असा छान चाललाय तो. शेवटी नाईलाज झाला, पालखी थांबली. पालखीतनं तो खाली उतरला राजा, आणि तलवार काढली. आणि नवीन लगेच दिसला, कारण त्याचा युनिफॉर्म नव्हता, तो वेगळा होता, तो युनिक फॉर्म होता. कमरेची तलवार काढली, त्याला इथे अशी लावली. उघडा बंब, कमरेला फक्त लुंगी लावलेली, आणि असा मस्त आनंदात, डोळे सुद्धा अर्धोन्मिलित असे. बघा, सगळे सत्पुरुष कायम असे असतात बघा. मिथ्या अशा विश्वाकडे डोळे फाडून फाडून बघण्यासारखं काही नसतं. कोण चाललंय तिकडून? तुझी काकू, उचल पुढं. अरे काय कसल्या चौकशा करतात माणसं. तुम्हाला मुलं किती, तुमचे काय उपयोग आहे का त्याचा? तुम्हाला सांगतो, मी 20-20 वर्ष एक घरात जातोय, पण मी कधी कोणाची चौकशी, मला वाटतच नाही त्यापेक्षा आजवर वाचू की. तो डाटा घेऊन करायचं काय आपल्याला? गरज असेल, त्यांची अपेक्षा असेल तर आपण त्यात करू मदत. मला माहिती आहे ते निश्चित शेअर करेन मी, अगदी बरोबर आहे. पण उगाच मग तुमचं नाव काय, मग शिक्षण किती झालं, गणितात मार्क किती, काही नाही गरज. शांत. कळतंय का तुला? मी बोलतोय राजा. रागावलाय तो. अरे किती वेळ झाला ती पालखी अशी अशी, त्याच्या डोक्याला 4-5 वेळा तो बांबू असा असा लागला. टन 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 टन, आधी टक्कल पडलेलं. कळतं का तुला काही? कोण आहेस तू? नाव काय तुझं? शुकदेव सांगतात राजा परीक्षितीला ही गोष्ट, मी कोण बद्दल चाललंय. शुकदेव म्हणाले, राजा आजपर्यंत कधीही बोलला नव्हता तो, बोलायचाच नाही तो, म्हणून त्याला मुका समजायचंय, मूर्ख समजायचंय. मूर्ख भरत, मूर्खला संस्कृत मध्ये जड म्हणतात, जड भरत. आजपर्यंत बोलले नव्हते, पण अंतर्ज्ञानाने जाणलं की हा आत्मज्ञानाकरता गुरुकडे चाललाय. तो एका संतांच्या ब्रह्मविद जो आहे, ब्रह्मज्ञानी, त्याच्या सहवासात थोडा वेळ आलाय. याचं अनहित होऊ नये, नाहीतर सत्संगाचा शास्त्रात वर्णन केलेला महिमा खोटा ठरेल म्हणून बोलले. शास्त्र खरं ठरवण्याकरता बोलले. पहिलं वाक्य बोलले, राजा सगळ्यात अवघड प्रश्न विचारलास तू. अरे काय अवघड प्रश्न विचारलाय? साधा प्रश्न. तू कोण आहे हा साधा प्रश्न आहे. कुणी आणला रे याला धरून? हाच मिळाला का तुम्हाला? राजा ते गंभीर वाद्य घे किंवा खाली घे. हा तूच घे. डोळ्यासमोर चित्र येऊ द्या. राजा हा प्रश्न मी तुला विचारू, तू कोण आहेस सांग. अरे मी सिंधू सव्वीर देशाचा राजा, रहुगण म्हणतात याला. इतकं मोठं पालुपद लावलंस, यातला तू कोण आहेस? मी म्हणजे तू, सिंधू सव्वीर देशाचा राजा म्हणजे तू, का रहुगण म्हणजे तू? वाक्य ऐकलं आणि हातातली तलवार गळून पडली. शहाणा होता. फार छान वाक्य माझे गुरुजी सांगायचे या प्रसंगात. निखारा जो असतो ना, पूर्वी चुली असायच्या बघा, राख सगळी राख झाली असेल म्हणून जर आपण राख सावडायला गेलो, स्वच्छ करायला गेलो ना, तर एखाद्या निखाराचा कण असेल तर चटका बसायचा. जुना दृष्टांत आहे. राखेखालचा निखारा जसा ओळखता येत नाही, तसा सर्वसामान्यांच्या मध्ये दडलेला सत्पुरुष ओळखता येत नाही. साधा असतो, साधा शर्ट पॅन्टवर असा कोपऱ्यात बसलेला असेल, पण त्याच्यामध्ये ज्ञानाग्नी आतमध्ये चालू असतो.
चटका तेव्हा बसतो ज्या वेळेला आपण अत्यंत भयंकर असं अज्ञान घेऊन त्याच्याजवळ जातो. त्याचं काही पडलेलं नसतं. आपण निखारा काय स्वतःहून आपल्याला येऊन मागे चिकटतो का कुठे? पण आपला हात अज्ञानाने तिथे जर गेला तर असं तसं झालं राजाचं. त्यानं तलवार टाकून दिली खाली आणि तो सांगतो, हात जोडले, महाराज आपण कोण आहात? कस्त्वं निगूढश्चरसि द्विजानां, कस्त्वं निगूढश्चरसि द्विजानां, बिभर्षि सूत्रं कतमो वधूतः. महाराज, गळ्यामध्ये स्वच्छ असं जानवं घातलेले, दाढी वाढलेली, अशा एखाद्या अवधूत वेशातले आपण कोण आहात? मला आपला परिचय द्याल? हे ऐकल्यावरती जडभरत एक्साइट झाले नाहीत. अब आया हुन पहाड़ के नीचे. नो, सत्पुरुष विजयानी सुद्धा उत्साहित होत नसतात. अतिशय शांत. राजा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून मगाचाच प्रश्न फक्त वेगळ्या पट्टीत विचारलास. मग अशी टिपला होता, आता खर्चात विचारलास. पण प्रश्न तोच आहे, स्वर तोच आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हु आर यू? तो म्हणला, मी तरी असंच समजतो की मी सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण आहे. बर, सिंधू सव्वीर देशाचा राजा तू कधी झालास? अमक्या अमक्या वर्षी झालो. त्याच्यापूर्वी कोण होतास तू? नाही, मग मी रहुगण होतो. मग सिंधू सव्वीर देशाचा राजा हे तुझं नाव आहे का ही तुला मिळालेली जबाबदारी आहे? आता विचार करायला लागला. आपण बऱ्याचदा मम वरून मी ठरवतो. आपल्याला मिळालेला जॉब जो आहे, आपल्याला मिळालेलं काय जे असेल त्याच्यावरनं आपण मी ठरवतो. या लोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, धीर मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, स्वानंद मी, शूर मी, भोक्ता मीच, सुजाण मी, सुजन मी, विद्याब्धी मी, धीर मी, मी हेची कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. देह स्त्रीचा धारण केलाय, आतला जीव समजतो मी स्त्री आहे. देह क्षत्रियाचा धारण केलाय, तो समजतो मी मराठा आहे. देह 55 वर्षाचा आहे, तो समजतो मी 55 वर्षाचा आहे. देह कीर्तनकार प्रवचनकार आहे, तो समजतो मी कीर्तनकार आहे. मला साधा मुद्दा सांगा, गाढ झोप लागल्यावर हे कुठं जातं? फार वेगळ्या तत्वज्ञानाची गरज नाही आहे. घट्ट झोप लागली, आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत कळतं, आपण मुंगी आहोत का हत्ती आहोत कळतं. मी गमतीने नेहमी सांगतो, नवे नवे कुणाचं प्रवचन सुरू आहे हे तरी कळतं का तेव्हा? सिंधू सव्वीर देशाचा राजा ही आपल्याला मिळालेली जबाबदारी आहे. काही वर्षापूर्वी तू नव्हतास, काही वर्षांनंतर तू नसशील, मुलाला देशील राज्य. आता काय उरलं? मी रहुगण. रहुगण तुझं नाव आहे असं तू समजतोयस ना? त्याला कळलं होतं हे वेगळं काम आहे. उद्ध्वस्त करतो बरं वेदांत आपल्या सगळ्या कल्पना चुकीच्या. वेदांत, माझे गुरुजी सांगतात, वेदांत म्हणजे बुलडोजर आहे. तो जेव्हा उद्ध्वस्त करतो आपण बांधलेले सगळे कॉम्प्लेक्स, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, सुपेरिटी कॉम्प्लेक्स, किंवा दोन्हीचं थोडं थोडं क्लीन करून टाकतो. रहुगण हे नाव तुझं आई वडिलांनी ठेवलं की नाही? तू तुझं नाव काय घेऊन आलास का जन्माला? आईच्या पोटात बाहेर पडला, याच्या इथं आहे म्हणले बरं का नाव इथे आहे, असं काही आहे का? नाही ना. नाव ही जगाच्या खेळामध्ये सामील व्हायची व्यवस्था आहे राजा. आम्ही सज्जनगडावरती क्रिकेट खेळत होतो एकदा, 12 वर्ष जो खूप एन्जॉय केलं मी. कामाच्या वेळेला काम, नाहीतर मी खेळायचो. तुम्ही दंगा करत असालच, म्हणजे योग्य तेवढा करायचा, त्रास नाही होता का कोणाला. खेळत होतो. दुपारी साधारण 3 ते 5 आम्हाला काम नसायचं, मग खेळत होतो. तर इतक्यात सातारला काही गेलेले आमचे मित्र आले, मला पण घ्या म्हणून. म्हणलं आमची टीम इक्वल झाली, आता नाही घेणार. म्हणलं आम्ही दोघं आहोत.
आत्ताच मॅच सुरू होती, 2च ओव्हर झाले, आम्हाला घ्या. ठीक आहे म्हणलं, जा नावं पाडून या. मग ते नावं पाडून आले, ते ओली सुकी करायची असते ना, ती नाणीबिणी कुठली आणणार आहे. मग असं एका बाजूला असं ओली सुकी. आमचे 2 कॅप्टन होते, ते दोघं नावं पाडून, आमच्यातला एक दगड्या आणि एक धोंड्या आहे. त्यांची ती नावं नव्हती बरं का. आमच्यातला एक दगड्या आणि एक धोंड्या आहे. ओल्या पडला तर आम्हाला, ओली पडली तर धोंड्या इकडे, आणि सुकी पडली तर धोंड्या इकडे, आणि दगड्या उलट्या वेगळ्या याच्यात झालं. तेवढं ओली सुकी म्हणजे तो टॉस केला आम्ही. 2 मिनिटात खेळ सुरू झाला. त्यानंतर परत त्याही खेळात आणि त्यानंतर परत कधीही आम्ही त्यांना दगड्या धोंड्या म्हणून हाक मारली नाही. अर्थ कळला का? तेवढ्या एका खेळामध्ये सामील होण्यापुरती नाम ही व्यवस्था आहे. शाळेत घालायला पाहिजे ना नाव काहीतरी, नोकरीला नाव पाहिजे ना आपल्याला, काय आपलं आधार कार्ड काढायला, बायकोला उखाण्यात घ्यायला पाहिजे की नाही नाव. पिवळ्या पिवळ्या हरणाचे फेंगडे फेंगडे पाय, अजून हे आले नाहीत, खड्ड्यात पडले काय. नाव कसं घेणार ती? लोकांना नावं ठेवायला नाव नको का हो? नाव तुम्ही कल्पना करा, एखाद्याला नाव ठेवायचं, कसं ठेवणार सांगा? नाव नाही त्याला, काय ठेवायला नाव? नाव ही प्रपंचरूपी खेळात आपल्याला फक्त सामील व्हायची व्यवस्था आहे. ते नाव आपलं नाही आहे. आपल्यासारखे मकरंद किती आहे, तो मकरंद अनासपुरे केवढे प्रसिद्ध आहेत. मकरंद नाथ आहेत, मकरंद स्वामी नाथ म्हणून आहेत आमच्या माधवनाथ संप्रदायातले, स्वरूपानंदांचे केवढे अधिकारी आहेत, खूप आहेत मकरंद. आपल्यासारखी नावं किती आहेत, पण मग आडनाव वेगळं असतं, वडिलांचं नाव वेगळं असतं. असं एक 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 विचार करा. आणि गंमत म्हणजे आपलं नाव नसताना सुद्धा आपण ओ देतो. काही वेळा गर्दीमध्ये जर आपल्याला दादरच्या पुलावरनं हाक मारली, दादरला केवढी गर्दी असते आपण बघितलंय, इकडून वेस्टर्नहून या इकडे जाताना, वरनं फक्त तुम्ही बावळटा म्हणून हाक मारा, 100तले 80 लोक वर बघतात. कारण केव्हा तरी हे नामकरण आपल्या घरी झालेलं असतं. रहुगण हे नाव तुझं नाहीये. थोडं काळजीपूर्वक आहे का आपण हसत खेळत चाललोय, पण आपलं स्वतःच ऑपरेशन आपण करतोय. नाव नाहीये आपलं. रहुगण हे नाव तुझं नाहीये. माऊली म्हणाली, ठेविलिया नामासी ओ देत उठे. या नावाला ओ द्यायची आपल्याला सवय लागली आहे, म्हणून रहुगण नाहीयेस तू. सिंधू सवीर देशाचा राजा तू नाहीयेस, रहुगण पण तू नाहीयेस. आता तू म्हणशील मी तरी आहे की नाही? मी हे एकट्याचं नाव आहे का? मी हे सर्व नाम आहे. बोल. सगळेच जण म्हणतात मी. शुकदेव जनकाकडे गेले आणि दार वाजवलं. कोण आहे? मी शुक. मीला बाहेर ठेवा, शुकाना आत येऊ द्या. मी म्हणजे काही नाहीच आहे हो. देहाचा विचार केला तर मगाशी म्हणलं तसं या सगळ्यातनं बनत ते आलंय. पंचमहाभूतांचं शरीर आहे. आई वडिलांनी बनवलंय असं नका विचार करू. आई वडिलांच्या मध्ये सिस्टीमने बनवलंय, आई वडिलांच्या द्वारा. अहो कित्येक आई वडील असं आहेत ना, त्यांना नाहीत मुलं बाळ. डॉक्टर्स आहेत, ते गायनाकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या औषधाने लोकांना मुलं झालीत, पण त्यांना नाही झाली. फक्त निमित्त मात्र आहेत आई वडील. सिस्टीम मध्ये हे शरीर बनलंय, त्यांचंही तसंच बनलंय. हे असं चाललंच आहे अखंड. म्हणून मी नावाची गोष्ट काही नाहीये. देहे तव पाचा भूतांचा 20व्या दशकातल्या 10व्या समासातली शेवटच्या 13 ओव्यातली ओवी आहे. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरून. मी नाही लिहिला, दासबोध सांगतायत ते. शरीर पंचमहाभूतांचं आहे. आतल्या चैतन्यावर आपली मालकी आहे काय? आतलं जे काही चैतन्य आहे, जिवंतपणाचं कारण काहीतरी आहे ना आतमध्ये. या जिवंतपणाच्या कारणानं या देहाशी कनेक्शन तोडलं की घरासमोर गर्दी.
तिथे उपस्थित आहे, आत्मा उपस्थित आहेच आहे तिथे. तो काही तो गेला नाहीये, आत्मानच तो जात, प्राण जात असतो. कारण बाकी पोटामध्ये सगळं वाढतच ना. समजा पोटात आळ्या आहेत, त्या वाढतात की नाही? म्हणजे आत्मा असल्याशिवाय त्या वाढतील का? सूर्याचा प्रकाश जसा सर्वत्र असतो ना, तसा सार्वभौम आत्मा आहे. त्याच्यापासून कनेक्शन प्राण घेतो, कनेक्शन तुटतं. पूर्वी ते दिवे यायचे बघा, लट्टू यायचे ना पिवळे असे, आठवतंय का आपल्याला? बघा आता हे सगळे LED नामके तमके आले. पूर्वीच्या काळी हे टंगस्टनची तार असायची आतमध्ये. 60चा दिवा, 200चा दिवा असायचा, आठवतंय का? आमच्या गल्लीत कोणाचा दिवा गेला की ते मला बोलवायचे का? मी तो बल्ब घेऊन असं असं करून बरोबर ऍडजस्ट करून लावायचो. परत तो कनेक्शन करता सांगतोय. वीज दोन्ही बाजूला असते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतं, फक्त कनेक्शन तुटलेलं असतं. ते होतं इथे. ते कनेक्शन तोडणारा कोण आहे? आणि कशाचं कनेक्शन तुटल्यावरती देहाचा हात नव्हे, पापणी सुद्धा हलत नाही. विचार केलास का राजा? तुझ्या पालखीचा जरा मागं पुढं झाल्यावर लगेच तलवार घेऊन माझ्या अंगावर धावून आलास. मी हे बोललो नसतो, माझ्या जागी एखादा साधा असता त्याची मानही उडवली असतीस. जन्माला घालू शकतोस का मला? तू मारण्याचा तुला कोणी अधिकार दिला? ज्या राजेपणाच्या तोरात चाललायस ना कपिलांकडे, ते नाव कपिलांच्या युनिव्हर्सिटीत न चालणारं नाव आहे. महाराज मला काही कळत नाही, माझं कल्याण करा, एवढी 2च वाक्य सद्गुरूंना प्रामाणिकपणे अपेक्षित असतात. काही लागत नाही त्यांना, त्यांना पैसे लागत नाही, काही लागत नाही सद्गुरूंना. फक्त प्रांजळपणा. शिष्य बनून जा की कल्याण ठेवलंय. आपण गुरुकडे सुद्धा गुरुचे गुरु बनून जातो. हो तशी ऐकली आहे मी गीता, तुम्ही कशी सांगताय ऐकायला आलोय. होतं की नाही असं? म्हणून नीट विचार करा. आपला आपण शोध घेता. समर्थ सांगतात, आपली तो माईक वार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. खूप सूक्ष्म विचार आहे हा. थोडासा पहिल्याच प्रवचनात हा जरा मोठा विचार सांगितला, पण तुम्ही इतकी मंडळी सगळी लोक तयार आहात, तुमच्या म्हणजे काही हरकत नाही ठेवायला असा मुद्दा. आपण कल्पिले मी पण, मी ही कल्पना केली आपण. हे बघा, थोडा विचार करून ठेवा. मी हा बोध कुठं झालाय आपल्याला? मी असं काहीतरी कळतंय ना आपल्याला. कधी कळतं? झोपेतनं बाहेर उठल्यावर. झोपेत जाग आली, जाग येते म्हणजे काय होते? आपल्या मधली विचार नावाची शक्ती आहे. शरीराच्या आतमध्ये आपलं शरीर म्हणजे आपलं स्थूल शरीर आहे, याच्या आतमध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, याच्या आतमध्ये कारण शरीर आहे, आणि त्याच्या आतमध्ये महाकारण शरीर आहे. 4 गोष्टी आहेत बरं का. त्यातल्या चौथी सोडून द्या, 3 तर कळूच शकतात. फिजिकल बॉडी, ऑस्टल बॉडी आणि कॉझल बॉडी. कॉझल बॉडीचाही विचार करू नका, फिजिकल बॉडीचाही विचार करू नका. गाठ कुठं आहे? गाठ कुठं मारली गेली आहे? तर मी नावाचं जे आपल्याला वाटतं, मी पहिल्यांदा वाटतं, लहानपणापासून वाटत गेलं ना. आता ठरवलं की मी प्रवचनकारच आहे, की मी पुरुषच आहे, मी अमुकच आहे, असं पक्क केलंय आपण. आता साक्षात्कार होतो त्यावेळेला तो मीच फक्त डिझॉल्व होतो, बाकी काही होत नाही. बर्फात काय हो? पाणीच आहे ना, पण तो घट्टपणा आहे ना, तो घट्टपणा म्हणजे मी आहे. आणि तपश्चर्याने तो घट्टपणा पाण्यात डिझॉल्व होतो. आधी कोण होता? तो बर्फाचा फॉर्म्युला H2O2 आहे का H2Oचा आहे? फॉर्म्युला बदललाय का काही? आत्ताही आपण परब्रह्म आहोत, पण मी म्हणजे परब्रह्म तत्वावरती झालेला भास आहे. दोरीवर जसा सर्पाचा भास होतो ना, दोरी आहे का सर्प आहे? म्हटले दोरी आहे. वाटतंय काय? सर्प. का? त्याची आता कारण येणार आहेत. तुम्ही फक्त या एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही अपेक्षा नाही आहे. आणि याचा विचार हे का करायचं माहिती? काय विचार करता 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 एकदम क्लिक होऊन जातं. नुसतं व्यवहारात नम्रता किंवा असा भाग नाहीये. काल्पनिक मी आहे हे लक्षात आलं पाहिजे. मी शहाणा आहे हा अहंकार नाहीये. मला काही कळत नाही हा सुद्धा अहंकारच आहे. वेदांताच्या लेखी न्यूनगंड सुद्धा अहंगटच सांगितलाय. आमचं कोण ऐकणार बुवा? आम्ही आले असे जन्माला, आम्ही असेच मरणार, आम्ही आपले गरीब, आमचे डोळे मिटले म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.
हा सुद्धा अहंकारच आहे. मी शाणा आहे हा जसा अहंकार आहे तसा मला काही कळत नाही हा अहंकारच सांगितलाय. कारण ते नाही आहे. अज्ञानही आपल्या ठिकाणी नाही आहे आणि व्यावहारिक ज्ञान नावाची गोष्ट सुद्धा नाही आहे आपल्यामध्ये. व्यवहारच नाही तर ज्ञान कुठलं असेल? व्यवहारच नाही आहे. असो, फार मोठा मुद्दा नको. आणि म्हणून आपण कल्पिले मी पण आहे का शरीरात कुठे असा मी बसवलेला? मला आपल्या ससूनमध्ये एक जण होते डॉक्टर, आता नाही येत ते, आता बदली होऊन गेले. त्यांनी मला पोस्टमार्टम दाखवलं. एक दाखवायचं नसतं पण अभ्यास म्हणून मला दाखवलं त्यांनी. बुवा हे बघा कसं कापता तो, कसं ते चालवतात, रक्त उडतं. अगदी मला उलटी व्हायची आली. मग ते शिवलं वगैरे. म्हणलं आत्तापर्यंत किती बॉडी फाडल्या तुम्ही? ते म्हणले 10,000 तरी बॉडी मी स्वतः फाडलेल्या आहेत. 10,000 शरीरं फाडली आहेत. म्हणजे पोस्टमार्टमची केस आल्यावर करावंच लागतं त्यांना ते. आणि पटापटा शिवून टाकतात आणि रिपोर्ट तयार करतात. काही पॉयझनिंग नव्हतं, अमुक नव्हतं, तमुक नव्हतं, काही लागलं नव्हतं किंवा काय जे असेल ते. आणि मग सही लागते त्या डॉक्टरची. पोस्टमार्टम PM करावंच लागतं बरं का. काही वेळेला ॲक्सिडेंट होतात ना, किंवा काही वेळा होतं. त्यांना मी गमतीनं विचारलं, गंमतशीर आहे ते. म्हटलं का हो इतके शरीर फाडलीत तुम्ही, मी सापडला का हो कधी? कुठून कुठून फाडली होती त्यांनी, मी सापडला का? ते म्हणले बुवा तो गेल्यावरच आम्ही कापतो म्हणले, त्याच्या आधी कापूच शकत नाही म्हणले. कुठं आहे तो मी? फक्त कल्पना आहे. आणि म्हणून जिथे आपल्याला, म्हणून जर जमलं तर ही गोष्ट करून बघा. सकाळी जाग येताना अवघड आहे पण पटकन जाग येऊन जाते. तेव्हा जाग येण्याची प्रक्रिया आहे ना, तिथे स्वतःला पकडता येत आहे का बघा. नाही तर झोप लागताना स्वतःला पकडता येते का बघा. मीला पकडता येते का बघा. आधी मी हे बोललोय लक्षात राहत आहे का बघा तोपर्यंत. कारण परमार्थ म्हणजे आम्हाला काहीतरी कोपऱ्यात बसून माळ ओढली की परमार्थ वाटतो. समर्थ सांगतात आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेलिया निर्गुण आत्मा स्वय. ज्ञानोबा डोळे मिटून बसलेले दिसत आहेत. कशा काय करतायत ते? समर्थ असे शांत बसलेत. गोंदवलेकर महाराज शांत बसलेत. स्वामी समर्थ काय करतायत ते? मीच्या पलीकडे गेलेत ते. मीचा बोध जिथे होतो तिथून पलीकडे गेलं की ते द्वार लागतं. आणि त्या द्वारातून पलीकडे गेलो की विश्व ज्यातून निर्माण झालं ते तत्व, त्या तत्वामध्ये तो मी संपतो. चमचाभर पाणी तुम्ही समुद्रात टाकलं की समुद्रमय झालं की नाही ते. तसं देहापुरतं देहगत चैतन्य तुम्ही विश्वनिरपेक्ष चैतन्यात टाकलं की विश्वनिरपेक्ष चैतन्य जे आहे ते मी झालो की नाही. थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिता संगम झाला. समर्थांचीच ओवी आहे दासबोधातली. हे व्हायला पाहिजे. हे याच्याकरता सगळा परमार्थाचा, सगळी चर्च याच्याकरता आहेत, सगळ्या मशिदी याच्याकरता आहेत, सगळी मंदिरं याच्याकरता आहेत, सगळी धार्मिक पुस्तकं याच्याकरता आहेत. पण दुर्दैवानं कशात तरी अडकवून टाकतो आपल्याला कोणीतरी. मध्यम एवढा मुद्दा सांगतो आणि थांबतो. मला तुम्ही 4:30ला बसवलं, मी 6:30 पर्यंत तुम्हाला बसवणार. असं हे सगळ्या धर्मात आहे हो. मला असं नाही सांगायचं इथेच फक्त आहे. एक मंसूर नावाचा कवी होऊन गेला, इस्लाम धर्मी आहे, सूफी संत आहे. तो सांगतो अगर है पनी साग सारे सा नि सा पनी साग मग मगरे सारे नि साग. अगर है शौक मिलने का, खरा शौक नव्हे, शौक खरी हौस आहे का तुम्हाला परमात्म्यामध्ये मिळण्याची, त्या अल्लाह परवरदिगारामध्ये एकरूप होण्याची. अगर है शौक मिलने का तो हरदम लौ लगाता जा. अगर है शौक मिलने का तो हरदम लौ लगाता जा. अगर है शौक मिलने का तो हरदम लौ
अगर है शौक मिलने का तो हरदम न जा मस्जिद, मशिदीत जायची गरज नाही म्हणतो. न जा मस्जिद न कर शिद्दा न रख रोजा न मर भूका. न जा मस्जिद न कर शिद्दा न रख रोजा न मर भूका. हुक्म है, हुक्म है, हुक्म है शाह कलंदर का. अनल हक तू कहा ताजा. अगर है शौक मिलने का तो हरदम. अगर है शौक मिलने का तो हरदम लो लगा. लव म्हणजे तेवढीच एक गोष्ट चित्तामध्ये ठेव सारखं, मी हे नाही. काय दोन प्रकारे नाही, व्यतिरेक किंवा अन्वय या दोन पद्धतीने साधन करता येतं. एखादी गोष्ट नाकारा म्हणजे आहे ते प्रकट होतं, किंवा आहे त्याचं चिंतन करा म्हणजे नाही ते बाजूला होतं. तुम्ही ठरवा तांदूळ निवडायचे का खडे निवडायचे, तुम्हाला वेगळं काढायचंय. तो म्हणतो न जा मस्जिद न कर शिद्दा न मर भूक न रख रोजा न मर भूका. हुक्म है शाह कलंदर का. अनल हक, अनल हक म्हणजे अहम ब्रह्मास्मी तू कहा ताजा. सगळं त्याच्याकरताच आहे. खरे सगळेच्या सगळे पंथ जे निर्माण झालेत, ज्यानी कोणी निर्माण केलेत ते लोक साक्षात्कारी आहेत. आणि त्यामुळं त्याचा परिणाम एकच. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी जर माणसाची असेल तर प्रक्रिया एकच असली पाहिजे ना हो. आणि तेच समर्थ इथे सांगतायत. असं स्वतःला स्वतःच्या खऱ्या स्वरूपामध्ये समर्पित करणं याला आत्मनिवेदन म्हणतात समर्थ. आत्मनिवेदन होता देवाभक्तासी ऐक्यता. साचार भक्त विभक्तता सांडून झाला. आणि अतिशय सुंदर पद्धतीने समर्थांनी हा श्लोक लिहिला, ही ओवी लिहिली. समर्थ सांगतात पुन्हा पुन्हा बोलतोय म्हणून रागवू नका. काय ओवी आहे एवढी सांगतो आणि थांबतो. समर्थ सांगतात संदेह वृत्ती ते न भंगे, म्हणजे कन्फ्युजन जात नाहीये. किती वेळा ऐकलं तरी परत. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता. समर्थांचीच ओळ आहे ही. स्थळत्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडे ना तुझं विण रामा मज कंठ वेना. तुकाराम महाराज म्हणाले श्रवणी बैसता ब्रह्मनिष्ठ आणि उठवणी जाता भ्रमिष्ठ, असं म्हणतात तुकोबा. तेवढ्या वेळापुरतं अगदी कळलं असं वाटलं होतं की नाही आता. मला तरी वाटतंय कळलं असं. आणि थोड्या वेळाने हे सगळं विस्मरणात जातं आणि आत्तापर्यंत चिंतन केलेलं लगेच हावी होतं आपल्यावरती मजबूततेनं. अज्ञानच मजबूत होतं. आणि म्हणून मी काय सांगतोय, समर्थ सांगतात संदेह वृत्ती ते न भंगे. ती डिस्ट्रॉय करायची मला कन्फ्युजन पोझिशन ती होत नाहीये. म्हणून बोलण्याची बोलावे लागे. आम्हासी हे घडले प्रसंगे श्रुती क्षमा करावे. काय समर्थ असतील. पुन्हा पुन्हा बोलतोय का मी ते, मला क्षमा करा. तुम्हाला तुमचं कन्फ्युजन जावं म्हणून बोलतोय हो मी. केवढा मोठा आहे महापुरुष हो हा. आणि तरी केवढी नम्रता. पुढच्या युगांचा काळांचा हिशोब सांगणारा अप्रतिम असं तत्वज्ञान सुरू होतं. विश्व निर्माण झाल्यानंतर कशा पद्धतीनं असं आहे की जगाचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे याचा मोठा हिशोब करून ठेवला आहे व्यासांनी. खूप मोठा हिशोब. त्याचा विचार आपण एक 15 मिनिटांनी करूया. आपण चहा काय असेल पदार्थ मला माहिती नाही, थोडंसं फ्रेश होऊन 15-20 मिनिटांनी परत या. एक काही पद वगैरे तुम्ही म्हणाल मग लगेच आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ.